मित्रहो नमस्कार. शिक्षणानं आपल्याला बुद्धी येते असं म्हणतात. शिक्षणानं माणूस लिहाय वाचायला शिकत नाही तर त्याची बुद्धी प्रगल्भ होते असं म्हटलं जातं. महात्मा फुलेंचं मला एक काव्य आठवतं की बुद्धीविना मती गेली, मतीविना गती गेली वगैरे वगैरे. आणि हे सगळं कशामुळे झालं तर शिक्षणामुळे झालं. मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं की आजच्या शिक्षणानं फक्त पुस्तकी ज्ञान येतं, ना शिक्षण घेणाऱ्यांची बुद्धी वाढत, ना मती वाढत, ना गती वाढत, ना काही नाही. मला ह्या लोकांमध्ये ना थोडाफार गतिमंदपणाच दिसतो, या अतिशय पुस्तकी किड्या असलेल्या लोकांमध्ये. ते का ते कळत नाही. आणि खूपशी उदाहरणं समाजामध्ये घडतात की एखादा दगड जर मारला ना तर सुशिक्षित आणि म्हणजे बुद्धीनं सुशिक्षित आणि विचारानं सुशिक्षित म्हणतोय मी, तर तसला माणूस पडण्यापेक्षा ना हे असे अशिक्षित, शिकून सवरून अशिक्षित झालेले लोकच जास्त पडतील त्याच्यामध्ये. मित्रांनो, हे मी गोष्ट बोलतोय महाराष्ट्रात अनेक भोंदूंच्या चाललेल्या प्रतापाबद्दल. आणि अख्खा महाराष्ट्र त्याचा बळी पडतोय. कोणी ना कोणी त्या भोंदू बाबाच्या नादीला लागतंय. देवाऱ्यातला देव हा फक्त पूजण्यासाठी राहिलेला, त्याला 2 फुलं वाहिली की तो काय करेल याच्याकडून अपेक्षा नाही, त्याच्यावर विश्वास नाही. कारण तो दगडाचा बनलेला आहे, कुठल्या तरी धातूची ती मूर्ती बनलेली आहे. तो कसला सजीव होतोय तर हे सजीव भोंदू बाबाच्या नादी लागणार. आणि बुवा तिथे बाया हे कित्येक वर्षापूर्वीचं एक नाटक आहे. ते नाटक अजूनही रंगमंचावर आहे आणि प्रत्यक्ष आयुष्याच्या रंगमंचावर सुद्धा अलीकडे हे ॲडल्ट पिक्चर दिसू लागले. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने भोंदू बाबाची एक प्रकरणं उघडकीला येत आहेत, ते पाहून असं वाटतं आहे की महाराष्ट्रात खरंच सुशिक्षितांचा आहे का, खरंच समाजवादी आहे का, खरंच काय म्हणतात तो आता आपले ज्येष्ठ नेते आणि जाणता राजा आताच्या काळातले शरद पवार कटला तरी म्हणतात पुरोगामी महाराष्ट्र. त्यांचा आवडता शब्द आहे पुरोगामी महाराष्ट्र. तर पुरोगामी महाराष्ट्र आहे का, जे खरोखरच कधीतरी विचार करावा असा याच्यावर वाटतो. मित्रहो, याच्या मागची अनेक कारणं आहेत. त्या कारणाबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि अलीकडच्या काही काळात म्हणजे जवळपास 1-1.5 महिन्यात घडलेल्या भोंदूबाबाच्या प्रकरणाबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो, खरातचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. नाशिकचे अशोक खरात, हे खरात बाबा अलीकडे खूपच प्रसिद्धीला पावले. म्हणजे जेवढी त्यांची प्रसिद्धी त्यांच्या या भक्तांनी केली नाही, त्यानंतर त्याच्या विरोधकांनी केली असं म्हणावं लागेल. त्याच्यासाठी की एवढे मोठे व्हिडिओ त्यांचे व्हायरल झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यातून त्यांची भोंदू गेली, त्यांच्याहून किळसवाणी प्रकार. त्यामुळे आंबट शौकीनांना काही कुठे संशोधन करण्याची गरज पडली नाही. या आंबट शौकानं अशोक खरात नावाचा सर्च मारलं की धाड असे व्हिडिओ पडतात इंटरनेटवर. आणि प्रत्येक व्हिडिओ अगदी आपला काय म्हणतात ते बी पी वाढवणारा म्हणतो. बी पीचे व्हिडिओ नाही म्हणत मी, बी पी वाढवणारा असं म्हणतो आहे. तर असे व्हिडिओ असंख्य सापडतात आणि ते लोक चवीचवीने बघतात. कधी कधी भीती वाटते की आपल्या जिल्ह्यातलाच, आपल्या तालुक्यातलाच, आपल्याच गावातला कोणी तर नसेल ना सापडणार त्याच्यामध्ये, अशी कधी कधी भीती वाटते. इतक्या मोठ्या संख्येनं ते व्हिडिओ इंटरनेटवर सापडतात. मला या बायकांचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे के अत्रेंनी त्यांच्या खूप अगोदरच्या काळामध्ये तोमी नवेस नावाचं एक नाटक लिहिलं होतं. त्या तोमी नवेसमध्ये जो लखोबा लोखंडे आहे तो 5 भूमिका आयुष्यात वठवतो आणि त्या 5ही भूमिकांमध्ये वेगवेगळ्या बायकांना फसवतो. त्याच्यावर खटला दाखल होतो आणि न्यायालयात केस चालू होते. हा लखोबा लोखंडे जो आहे तो स्वतःची केस लढण्याचा निर्णय घेतो. आणि त्यावेळी जो युक्तिवाद करतो तो आज बायकांच्या डोळ्यामध्ये खरोखरच अंजन घालणार आहे. तो असं म्हणतो की या स्त्री शिक्षणावर माझा अजिबात विश्वास नाही. स्त्री शिकल्यामुळे प्रगती झाली किंवा स्त्री शिकून खूप मोठी झाली असं मला अजिबात वाटत नाही. या म्हणे BA MA झालेल्या पोरी माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या प्रेमात पडतात आणि नंतर म्हणे खुशाल आमचा नवरा आम्हाला सोडून गेला हो अशा बोंबा मारतात, छाती बडवतात. तर या स्त्रिया शिकल्या सवरल्या आहेत असं कसं म्हणता येईल, असा त्याने उलट न्यायालयालाच प्रश्न केला आहे. असा खूप त्यांचा युक्तिवाद आहे. पण तो युक्तिवाद याच्यासाठी ऐकण्यासारखा आहे की आज महाराष्ट्रात काही वेगळं घडत नाही आहे. आज महाराष्ट्रात याच्यापेक्षा काही वेगळं घडत नाही आहे. महाराष्ट्रातली जर ही महिला जगत पाहिली
तर आहे ना, आपण सावित्रीच्या लेकी म्हणाव्यात की आणि कोणच्या लेकी म्हणाव्यात हा प्रश्न पडतो. सावित्रीबाई फुलेनं शेणाचा मारा खाल्ला, दगडगोटे खाल्ले, पण त्यांनी स्त्री शिक्षणाची कधी कास सोडली नाही. त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते स्वतःसाठी शिकले असतं. आपण शिकू, आपल्या कुटुंबातील मुलींना शिकू, बाकीचा समाज गेला झक मारत, असा त्यांनी विचार केला असता. पण त्यांनी तो केला नाही. त्यांनी शेणगोळे, नंतर गोटे, दगड ह्या ज्या गोष्टी होत्या त्याचा मार सहन करीत स्त्री शिक्षणाला पाठिंबा दिला. स्त्री शिक्षणाच्या दृष्टीनं महाराष्ट्र 2 पावलं का असेना पुढं नेला, जास्त पावलं नेला म्हणायचा, पण पुढं नेला. त्यामुळे आज अनेक महिला या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून शिकताना दिसत आहेत. पण या शिक्षणानं आता मी एक बाजूही सांगतो आहे, एक बाजू तर चांगली आहे स्त्री शिक्षणाची, की काही मुली शिकल्या सवरल्या, चांगल्या चांगल्या नोकरी लागल्या, आता त्या चांगल्या अर्थार्जन करत आहेत, स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत वगैरे वगैरे. या गोष्टी आहेतच, मी ती गोष्ट अमान्य करीतच नाही. प्रश्न असा आहे की या गोष्टीची दुसरी एक बाजू अशी आहे काळवंडलेली, की ती बाजू अतिशय काळ्या कुट्ट रात्रीत घडणाऱ्या गोष्टीसारखी आहे. ती अशी आहे की या शिकल्या सवरलेल्या बायका असतील, मुली असतील, तरुणी असतील, कोणाच्याही नादी लागतात. त्यांना चांगली माणसंच आवडत नाही असं मला कधी कधी वाटतं. पूर्वी असं म्हटलं जायचं की स्त्रियांना, तरुणींना, मुलींना 6वा सेन्स असतो. म्हणजे त्यांना केलेला टच आहे तो कुठल्या विचारानं केलेला आहे, चांगल्या विचाराने केला आहे, चुकून लागला आहे की अजाणतेपणे लागला की मुद्दामून लागला आहे, हे त्यांना पटकन कळतं. इतकं त्यांचं स्पर्शज्ञान जास्त असतं. पण आताच्या काळात जर बघितलं तर ते स्पर्शज्ञान त्यांनी गमावूनच बसलं आहे की काय, असं मला कधी कधी प्रश्न पडतो. आता तुम्ही अशोक खराचे एवढे व्हिडिओ तुम्ही अगदी चवीनं बघितला असाल. एकदा 3 तासाचा पिक्चर जसा आपण बघतो चवीनं, तसे बघितले असाल असं. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ कोणी बघितला नाही असं मला वाटतं महाराष्ट्रात सापडणं मुश्किल आहे. तर ज्याने त्यांचे व्हिडिओ बनवले, व्हिडिओ बघितले, तर त्यांना माझा एक सवाल असा आहे की त्या कुठल्या एका अशा व्हिडिओत असेल तर मला सांगा की स्त्रीवर तो जबरदस्ती करतो आहे. त्या स्त्रिया त्याच्या गळात पडत आहेत, त्या स्त्रिया त्यांच्या कपडेवर करत आहेत, त्या स्त्रिया आणि काय काय चाळे करत आहेत, अशा त्याच करत आहेत. तो काहीच करताना दिसत नाही की खोटी जबरदस्ती. मग मला सांगा, या स्त्रियांना अशी कुठली समस्या अशी आली होती की त्यांना त्या भोंदूबाबाबरोबर असले घाणेरडे कृत्य करावं वाटलं. आणि महाराष्ट्र सरकारचे आपले मंत्री म्हणत आहेत की अशा स्त्रियांचा गैरफायदा घेतला गेला. अरे, स्त्रियांचा गैरफायदा कसा घेतला गेला? त्या स्त्रियांना काय तो बोलवायला घरी गेला होता? त्याच त्यांच्या जाळ्यात अडकल्या. बरं, अडकल्या तर अडकल्या. आत्ता अडकल्यानंतर एक जणी बाहेर येत आहेत. माझं एक असं म्हणणं आहे, याच्यापुढे तसा भोंदूबाबाच्या विरोधात कायदा आहे. आता कायदा आहे फक्त म्हणतोय मी, पुढं काय होतं काय ना मला माहिती नाही, होतच नाही समजा. पण तसा ना अशा व्यक्तीकडे जाणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा. त्याशिवाय भोंदूगिरी कमी नाही होणार. या महिलांना, क्लास 1 ऑफिसरच्या महिलांना अशी कुठली गोष्ट होती की त्या भोंदूबाबाकडे जाऊन मिळत होती, घरात मिळत नव्हती, पैसा अडका होता, त्याच्यासाठी जाणार नव्हत्या त्या? मग कुठली अशी गोष्ट होती सांगा ना. बऱ्या शिकल्या सवरलेल्या बायका आता मुलासाठी जर जात होत्या भोंदूबाबाकडे, तर त्यांना एवढी अक्कल नाही की नवऱ्यापासूनच जर मूल आपल्याला जन्माला घालायचं असेल तर, आणि ते जन्माला घालता येत नसेल तर त्याला काहीतरी मेडिकल ट्रीटमेंट घेऊया. त्या भोंदूबाबाकडे जाऊन कसं मुलाला जन्माला घालणार आहेत, आणि घालायचंच असेल तर अशी अनैतिक कृत्यच करावी लागणार आहेत. बरं, ती केलात, मग तक्रार कसली आहे तुमची? तक्रार कसली आहे? त्यांना अन्याय अत्याचार केला. हा व्हिडिओ कृपा करून मी अशोक खराच्या बाजूनं बोलत नाही, पण त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की ह्या महिला प्रत्येकाच्याच जाळ्यात अडकतात. महाराष्ट्रातील अनेक तरुण जे होतकरू आहेत, धडपडत आहेत, त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना मुली मिळत नाहीत. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्यांना मुली मिळत नाहीत. ते जर असं कधी मुलीचा हात मागायला गेले तर कधी कोणाचा विनयभंग होतो, कधी कोणा मारतो, कधी माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेनं पाहतो का असं विचारतो. आणि हा भोंदूबाबा त्यांना चेंबरमध्ये घेऊन त्यांना टेबलावर बसून कुठली आसनं करायला लावतो, तर त्यांना कोणीसुद्धा काही विचारित नाही. याच प्रकरणाची हे आता नाशिकचं आहे, हे सगळ्यांना पाठ आहे, हे का मी वेगळं सांगण्याची गरज नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणामुळे आणखी एक खळबळ उडाली. म्हणजे अशोक खरात बसले जाऊन कोठडीमध्ये, तो परतवाड्याचा हा एक रॅकेट परतू लागलं. पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर या मुख्य आरोपीला अटक केली.
या प्रकरणामध्ये मोठं जाळं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने आत्तापर्यंत किमान 7 तरुणींना फसवून लैंगिक शोषण केल्याचे पुरावे, व्हिडिओचे पुरावे त्यांच्या हाती लागलेत. प्राथमिक तपासात हा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून 180 पेक्षा अधिक तरुणींचे शोषण या एकट्या तरुणानं केल्याचा पोलिसांना संशय आहे. बघा, पाहायला गेलं तर महाराष्ट्रात होतकरू असलेल्या, स्वतःसाठी धडपडणाऱ्या, काय म्हणतात ते, एक काय श्रीमंत आहेत त्यांना पण तो एक सरळ नाकासमोर चालणारा असा मुलाला मुलगी भेटत नाही. त्याचं वय 40 ओलांडलं तरी त्याला मुलगी भेटत नाही. आणि ह्या काय नाव याचं नाव आहे मोहम्मद अयाज. त्या मोहम्मद तन्वीर, त्याच्या नावातच 2 मोहम्मद आहेत, म्हणजे त्याचा काय स्टॅमिना असेल बघा. त्या मोहम्मद तन्वीर या मुख्य आरोपीला एवढ्या मोठ्या लाईनीत उभं राहतात तरुणी त्याच्या घरासमोर जाऊन, की आम्हाला मिठीत घ्या हो, आम्हाला असं करा हो, आम्हाला तसं करा हो. म्हणजे महाराष्ट्रातील मुलींची शोकांतिका नाही का हो? बरं, मग त्याच्याचा तपास करा. हिंदूच्या किती पकडल्या, ह्याच्या तपी किती. आपण समुद्रामध्ये, नदीमध्ये जाळं टाकतो मासे पकडण्यासाठी. त्या जाळ्यात येतील तसे मासे, वेगवेगळ्या जातीचे मासे सापडतात आपल्याला. मग त्याची वर्गवारी करतो आपण. बांगडा एकीकडे, बोंबील एकीकडं. तसं ह्याने येथील तेवढ्या तरुणींना जाळ्यात ओढलं आणि मग त्याचं आता पोलीस बायभार्गेट काढतात. ह्या जातीच्या किती, त्या जातीच्या किती, ह्या धर्माच्या किती, त्या धर्माच्या किती. मग त्याच्यात हिंदू सापडले तर मग आला जिहादचा विषय. बाकीचे तर सापडले मग जिहाद नाही. मला काय म्हणायचं आहे, ज्या गोष्टी महाराष्ट्रात अतिशय, म्हणजे एखादी स्त्री मरण पत्करायची पण स्वतःचं शील कधी भ्रष्ट होऊ द्यायचे नाही, त्या महाराष्ट्रामध्ये जय जिजाऊचा नारा उठतो, जय सावित्रीचा म्हणतो. ज्यांना सावित्रीच्या लेकी म्हणतात, त्या सावित्रीच्या लेकी ह्या अशा महाराष्ट्र नाचवणाऱ्या. अरे गलिच्छपणा कुठेतरी सोडा. आणि तुम्हाला जर असं हुरहुरलेलं असाल लग्नासाठी ना, तर एखादा बघा, किती तरुण बेकार आहेत लग्नामुळे. बरं, ह्यांना सडापटिंगच आवडतात, ह्यांना चंट मुलंच आवडतात, जे 4-4. मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं, हे केलं होतं. म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं, एखादा सडापटिंग असा किल्लीची किचन जी असते ती किचन अशी ह्याच्यात बोटामध्ये घालायचा आणि अशी फिरवायचा आणि गावातून असा रिकाम टेकड्यासारखा हिंडायचा. एक चांदीचं कडं असायचं त्याच्यामध्ये. तर त्याला कोणी मुलगी द्यायची नाही, पण तो टपोरेगिरीत हिंडायचा. मला आमच्या शेजारच्या गावात घडलेली गोष्ट आहे. तर 2-3 मुली अशा घोळक्याने जात होत्या आणि तो समोरून असा चालला होता. एका मैत्रिणीनं तिच्या दुसऱ्या मैत्रिणीनं त्याच्यावरून चिडवलं. आणि काय सांगू आश्चर्य हो, त्या तरुणीचं त्याच्यावरच प्रेम जडलं. आणि ती तिनं त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग ते चॅटिंग करायला लागली आणि ती त्याच्या गळ्यातच पडून गेली. मला करेन तर मी लग्न तुझ्याशीच. अरे तुझं प्रेम तरी कसलं आहे म्हणा, याला प्रेम म्हणतात का? म्हणजे जे त्यांना करायला हवं होतं ते हल्लीचं मुलीच करून टाकतात. आणि मग खुशाल अशा रस्त्यावर येतात, पोलीस स्टेशनसमोरच्या चव्हाट्यावर येतात आणि बोंबा मारतात की आम्हाला ह्यानं विनयभंग केला हो, आम्हाला ह्यानं आमच्यावर रेप केला हो वगैरे, अशा बोंबा मारतात. लाज वाटायला पाहिजे ना. तुम्ही काय केलं? तुमच्या काय घरात येऊन रेप केला त्यानं? मला एक आश्चर्य वाटतं, परजिल्ह्यातला मुलगा त्यानं माझा गैरफायदा घेतला म्हणे, माझ्याशी ओळख वाढवली, प्रेमाचं नाटक केलं, मैत्रीचं नाटक केलं. आणि मला म्हणे नवरा घरी नसताना, म्हणजे कामावर गेलेला असताना घरी आला आणि माझ्याशी त्यानं अनैतिक कृत्य केलं. अरे तुझा नवरा घरी नव्हता हे त्याला कसं माहिती? तुझा ॲड्रेस कुठला आहे ते त्याला कसं माहिती? तुझा मोबाईल नंबर त्याला कसा माहिती? हे प्रश्न कोणी पोलीससुद्धा विचारित नाही की काय नाही. आणि मग एवढ्या मोठ्या संख्येनं आरोपी निर्दोष सुटतात कोर्टातून. आणि मग बोंबा मारायच्या की आपला कायदा तसा आहे तसाच. अरे कायदा तसाच नाही, ज्या घडवणाऱ्या आहेत ना ह्या सावित्रीच्या लेकी, त्या तशा आहेत. त्यांना ना फुशारक्या देणं आता कमी करा. काय म्हणतात, 12वीमध्ये मुलांपेक्षा मुलीच वरचढ, त्या बातम्या छापणं बंद करा आता. या मुलांपेक्षा
शतपटीनं वरचढ झाल्या, तर डोक्यावर बसायला लागल्यात. मी तुम्हाला ही उदाहरणं दिली काय काय. त्याच्यामुळे कुठेतरी आता ह्या गोष्टी आहेत ना, त्या सावित्रीबाई फुलेंची बदनामी होते, बाकी काय नाही. ह्या मुलींची काही बदनामी नाही होणार. त्यांना 2 दिवस त्या रडत बसतील, कधी कोणाचं प्रेम वगैरे केलं असेल चुकून तर, आणि तिसऱ्या दिवशी परत दुसरा पकडतील. ही महाराष्ट्राची खरंच अधोगती आहे. ज्यांची आपण नावं घेऊन धरतो ना, त्यांची आपण बदनामी करतो आहे. नावं घेऊ नका त्यांची, त्या थोर मातांची, त्या थोर महापुरुषांची. त्यांच्या सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ असतील, ह्यांची नावं कशाला घेता, कशाला बदनाम करता त्यांना. त्यांच्या लेकी व्हायला तुम्ही ह्या जन्मात नाही. तुम्ही आधी तुमचं स्वतःचं करिअर करा, एखाद्या चांगल्या मुलाच्या गळ्यात हार घाला, एक चांगला संसार करून दाखवा, ज्याच्यासमोर तुमचा आदर्श समाज घेईल. तुमच्या समाजापुरतंच घाला, बाकी कोणाला आधी महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवण्या एवढं तुम्ही अजून मोठ्या नाही झालेल्या, तेवढं आधी आदर्श करा. आणि मग हळूहळू म्हणा तुम्ही जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी. आमचं काय हे नाही, पोटशिळ उठत नाही तुम्हाला काय. आणि सावित्रीच्या लेकी म्हटल्या तरी, जिजाऊच्या लेकी म्हटल्या तरी, पण ह्या गोष्टी ज्या करतायत ना, त्या महाराष्ट्राला शोभनीय नाही. या महाराष्ट्राला शोभनीय नाहीत. कोणी येतो तुमच्या डोक्यावर टपली मारतो आणि तुमची बुद्धी कुठेतरी भ्रष्ट होऊन जाते. हे खूप वाईट आहे. आता एक महत्त्वाचं एक गोष्ट सांगतो की हा व्हिडिओ जो आहे तो अशा मुलींसाठी, अशा तरुणींसाठी आणि अशा महिलांसाठी बनवलेला आहे ज्या अशा प्रकारच्या आहेत. माझं असं म्हणणं नाही की महाराष्ट्रात फक्त हेच चालतं. महाराष्ट्रात काही चांगल्या गोष्टी घडतात, काही खरोखर सुशिक्षित तरुणीसुद्धा आहेत, चांगल्या मुलीसुद्धा आहेत, ज्यांच्यामुळेच काही जणांची ज्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या चांगल्या वृत्तीच्या मुलांशी लग्न होत आहेत आणि त्यांचे संसार वर्षानुवर्षे टिकून राहत आहेत. तर अशा मुलीसुद्धा आहेत, पण त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होतं आहे आणि ह्यांचं प्रमाण वाढतं आहे. ही आपली शोकांतिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ खाली तुमची मतं, या प्रकरणाबद्दलची तुमची मतं मांडायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशाने मेन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.